मानकुवरबेन लालचंद दोशी संस्थेच्या वतीने खामगाव शहरात 6 एप्रिल 2025 पासून ताकचे वाटप कोणत्याही भेदभाव न करता सर्व सभासदांच्या उपस्थितीत अकोला येथील दोशी कुटुंबातील कपिल दोशी, भारती दोशी, आर्यन दोशी यांच्या हस्ते ताक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला व शुभारंभदिनी सुमारे 1200 लिटर ताकचे वितरण करण्यात आले. म्हणून 2 ते 6 एप्रिल 2025 या 2 दिवसात संस्थेकडून ताक वाटप कार्ड तयार करून घेऊन गेले. मानकुवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छाज वितरण केंद्र खामगावची स्थापना 1976 साली झाली. ही संस्था 49 वर्षापासून अखंड सेवा देत आहे. मानव सेवा, जीवदया ही सेवा अविरतपणे करीत आहे. आजच्या युगात माणसाला पोटभर जेवण मिळत नाही. गरिबी, उपासमारीचा शाप दूर करण्यासाठी संस्थेचा एक छोटासा प्रयत्न आहे. ज्यावेळी ही संस्था सुरू झाली तेव्हा काही वर्षे संस्थेच्या सभासदांना समस्यांना तोंड द्यावे लागले होते. मात्र प्रबळ इच्छाशक्ती होती म्हणून संस्थेचा हा प्रयोग यशस्वीपणे आजही चालू आहे. संस्थेने समीर अदानी मुंबई, उषा शाह अमेरिका, राजेंद्र टिंबडिया अमेरिका, राजू रोहित कुमार दोशी आणि कपिल दोशी अकोला या देणगीदारांकडून पैसे गोळा करून 6 एप्रिल 2025 पासून ताकचे वितरण करण्यात आले. ताक वितरणासाठी दररोज स्टँडर्ड कंपनीच्या दुधाच्या पावडरचे ताक तयार करून सकाळी 6 वाजता वाटप करण्यात आले. दररोज एका तासात 1000 ते 1200 लिटर ताक वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने 2 ते 4 एप्रिल 2025 या 2 दिवसात रेशन कार्ड वरून संस्थेच्या वतीने किमान 700 कार्ड वितरित करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त मंडळात महेंद्र अमृतलाल शाह, प्रफुल्ल कमानी, कपिल दोशी, हसमुख कमानी, भिकुलाल संघराशका, कीर्ती खिलोशिया, पिमेश कमानी तसेच वरिष्ठ सल्लागार ॲडव्होकेट व्ही.वाय. देशमुख या सर्वांनी आपली जबाबदारी समजून हा उपक्रम सुरू ठेवला. तसेच दोशी कुटुंबातील राजूभाई, कपिलभाई, यश, भारती, आचल आदींनी हे कार्य सुरू ठेवले. एप्रिल ते जूनच्या पहिल्या पावसापर्यंत 70 ते 75 दिवस ताक वाटपाचा कार्यक्रम सुरू असतो. वसंतवाडी भागातील श्रीमती मानकुवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छास वाटप केंद्रातर्फे मागील खूप वर्षापासून हे ताक वाटप केंद्र चालू आहे आणि आमच्या परिसरातील बरेचसे लोक सकाळी 6 वाजता येऊन या छास केंद्राचा लाभ घेतो. हा एक उपक्रम त्यांनी जो करत आहे तो फार स्तुत्य उपक्रम आहे. त्याचे आम्ही आभारी आहोत. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.